नमस्कार. मी बाळासाहेब सोपान कोकाटे, राहणार सोनीजवळा, तालुक्यात, जिल्हा बीड. आज आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं एक विशेष कारण आहे. याचं कारण म्हणजे जी सोनीजवळा ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी जो पैसा वापरायचा तो पैसा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलेला आहे. आम्ही गेलेल्या 3/7/2026 रोजी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिलेला होता. संबंधित ग्रामसेवक टोकले साहेब होते. त्यांनी आम्हाला जो माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिला त्यातील 15 वित्तावाची कीर्द आणि ग्रामनिधीच्या खात्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे. आम्ही ज्या टायमाला त्या गोष्टीची सखोल गावात माहिती घेतली तर त्यातील जवळपास 70 ते 80% कामं हे निव्वळ काहीतरी केलं म्हणा केलेले आहेत. निव्वळ त्या कामामध्ये काही तथ्य नाही. जिथे 1 लाख रुपये बिल उचललं त्या ठिकाणी 10,000ची सुद्धा वस्तू ठेवलेली नाही. आज पूर्ण उन्हाळा, गाव पाण्यासाठी भरपूर काही परेशान झालं. गावात कसलंच पाणी नव्हतं प्यायला. लोक 2-2 किलोमीटरहून पाणी आणत होते. आमच्या इथलं तहसीलला मोर्चासुद्धा आला. सगळ्यांनाच माहिती त्या गोष्टी. पण त्याच पाण्यावर इतका खर्च भयंकर आहे की RO फिल्टर 6 महिने झालं बंद आहे. RO फिल्टर बंद असताना त्याच्या नुसत्या दुरुस्तीसाठी 1,41,785 रुपये खर्च आहे. दुसरा मुद्दा, पाईपलाईन दुरुस्तीसाठी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आहे. मग ही पाईपलाईन दुरुस्ती केली, RO फिल्टर दुरुस्त केला. RO फिल्टरची किंमतच 2 लाख ते 2.5 लाख रुपये आणि त्याच्या दुरुस्तीवर जर खर्च 1,41,000 होता असेल तर मग ती नेमकं काय दुरुस्ती केली? आणि त्याच्यातलं एकही कॅन्ड आज गावात आत्ता सध्या ते बंद आहे, बिलकुल बंद आहे. तिथून आमच्या गावात जी लोक फिल्टरचं पाणी प्यायला वापरतात, काही लोक इसबोट जाऊन आणतात आणि काही लोक केलून नेतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ग्रामपंचायतच्या कामामध्ये बरीचशी भ्रष्टाचाराची अशी मालिकाच लागलेली. ग्रामपंचायतमध्ये जी फर्निचर खरेदी केलं म्हणून आकडा 1,79,685 रुपयाचा. ह्या सगळ्या गोष्टी तिथं जर बघितलं तर जी जुनं फर्निचर आहे ती दिसून येते प्रत्येक माणसाला. बाकीचं काही दिसून येत नाही. मातंग समाजाची स्मशानभूमी आहे. आता ते ग्रामनिधीच्या खात्यावर पैसे विड्रॉल झाले तर 6,35,000 रुपयाची मातंग समाजाची स्मशानभूमी बांधली. आम्ही काल गेलो, 6 कॉलम उभे केलेले, वरील छत टाकला. ह्याच्यापेक्षा त्याला प्लास्टर नाही, त्याच्यात फरशी नाही, तिथल्या कुठल्या काय त्याचं एस्टिमेट आहे. आमच्या हातात ते एस्टिमेट नाही. एस्टिमेट प्रमाणे आम्ही ती एस्टिमेटसाठी पण आज अर्ज करणार आहेत. पण निवळ फक्त 6 कॉलम उभा करून छत टाकून ठेवलेलं आहे. जसंच तसंच ते अर्धवट काम सोडून दिलेलं आहे. शेड व्यवस्थी, कोकाट व्यवस्थी पद्धती बसविलेले आहेत. 2 पद्धती आहेत. एक 2 इंची पाईप आहे 10 ते 12 फूट उंचीचा. त्याच्यावर 1.5 बाय 1.5ची एक सोलर प्लॅन्ट आहे आणि एक छोटा बल्ब आहे. त्याचं 1 लाख रुपये बिल. एक शेड व्यवस्थेला बसवला आणि एक कोकाट व्यवस्थेला. आज सध्या मार्केटमध्ये जर त्याचा रेट काढला तर 10,000 रुपयाच्या पुढं एका खांबाचा रेट निघणार नाही त्या पूर्ण मटेरियलला. ही अशी सगळी परिस्थिती बघून आमच्या एक मनात आलं की आम्ही त्याच्यानंतर ही कीर्द भेटल्यानंतर तहसील पंचायत समितीला अर्ज दाखल केला. तसेच कचरा कुंड्या गावात एक 100 लिटर पाणी बसण्याच्या क्षमतेच्या कचरा कुंड्या काही ठराविक दुकानं टपऱ्यापाशी ठेवलेल्या दिसून येतात. त्या कचरा कुंड्यावर खर्च निसता 4,59,587 रुपये. मग ही कचरा कुंड्या गेल्या कुठं? ही संशोधनाचा भाग आहे. आम्ही ह्याच्यासाठी प्रशासकीय लेवलला बरंचसं काही पाठपुरावे करणार आहेत. आम्ही जी गावात अनियमितता झाली, भ्रष्टाचार झाला आहे, समोरच्यांनी ज्यांनी कुणी केला आहे त्या गोष्टीचं त्यांनी उत्तरं द्यावी लागणार आहेत. इथून पुढं आम्ही कुठल्याही बाबतीत ह्या झालेल्या भ्रष्टाचाराला कुठंच खत पाणी मिळू देणार नाही. कारण ही सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यात अन्नात माती काढलेल्यासारखे अंगणवाडी साहित्य खरेदी 3,67,511 रुपये नुसत्या अंगणवाडीला. काय दिलं भाऊ अंगणवाडीला? आम्ही गेलो. एकतर आमच्या गावातला 70-80% ही वर्ग शेतात राहतो. शेतकरी पूर्ण शेतात राहते. अंगणवाडीत 3 आहेत आमच्या इथे. पण प्रत्येक अंगणवाडीत एक 5-10 लेकरं असतेच. समजा शेतातले लेकरं काय लहान 2-3 वर्षाच्या अंगणवाडीत येत नाहीत. मग त्यांना बसण्यासाठी 3,67,000 तर काय दिलं एवढं? अंगणवाडीच्या नावाने 3,67,000 रुपये. परत शालेय साहित्य 2,45,000 रुपये. काय शालेय साहित्य घेऊन दिले इतकं 2,45,000 रुपये जिल्हा परिषद शाळेला? ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे कुठंच काही असं जुळूनच येत नाही. किंवा ही ग्रामपंचायतनं वस्तू दिली आणि ही 2,45,000 उचलले तर कमीत कमी 2 लाख काहीतरी असेल. असं नाहीच काही तिथं ऑन स्पॉटला. बंदिस्त नाली 10,12,512 रुपयाची बंदिस्त नाली. आज रोजी गावात जाऊन बघा,
उस्मान दुकानदार आहे तिथून सरळ खाली मध्यभागात चौक आहे आमचा ती. आता गावात गेलं तर पाऊल टाकता येत नाही. लहान लहान लेकरं त्या बंदिस्त नाली बांधल्यात, बाथरूमचं पाणी, टॉयलेटचं पाणी, लोकांच्या घरात त्या नालीतल्या आळ्या शिरायची तयारी, सगळं पाणी रस्त्यावर. नालीचं असेल, तुमचं धुण्याचं असेल, भांड्याचं पाणी असेल. मग या बंदिस्त नालीचा काय उपयोग झाला? ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याची आम्ही तक्रार केलेली आणि गावातल्या लोकांना माझी एक प्रामाणिक आणि कळकळीची इच्छा आहे की आम्ही कागदानिशी बोलायला लागलो. आम्ही असं कुणावर तरी आरोप करायला नाही. जेवढ्या आमच्या हातात कागद आहेत तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागलो होता. आम्ही असं विनाकारण कुणाला तरी काहीतरी नाव घ्यायचं म्हणून घ्यायना. जर आम्हाला ह्या गोष्टीसाठी जी गावात झालेला आहे भ्रष्टाचार, ह्याच्यासाठी सर्व गावानं सहकार्य करणार आहेत. प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा थोडा दबक्या स्वरूपात बोलायला लागला, लोकांना भीती काही गोष्टीची. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जवळातला प्रत्येक नागरिक ह्या सगळ्या गोष्टीच्या साठी सक्षमपणे उभारणार आहे आणि इथून पुढं जे काय होईल ते सगळं शासन चौकशीच्या नंतर आपल्या निदर्शनास येणारच आहे. त्याच्यामध्ये जे ग्रामपंचायतनं भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचे जे आम्ही पाठपुरावा शासन दरबारी केलेला आहे, तर माझी BDO साहेबांना एवढीच विनंती की जे त्यांनी आम्हाला अर्जावर सुद्धा लिहून दिलं की याची लवकरात चौकशी समिती लावता येईल, तर त्यांनी होईल तेवढं लवकरात लवकर चौकशी समिती लावावी. आणि या अर्जाच्या अनुषंगानं ह्यांनी गावामध्ये अपप्रचार सुरू केलेला आहे. गरीब माणसं आहेत, सामान्य माणसं आहेत, यांच्यामध्ये एक अपप्रचार चालू केला की तुमच्या वैयक्तिक लाभाच्या योजना अडवायला लागल्यात. आम्ही सर्व गावकऱ्यांना एक अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही कुठलीही वैयक्तिक लाभाच्या योजनेवर अर्ज दिलेला नाही. जी ग्रामपंचायतनं आणि सरपंचपतीनं बोगस बिल बनवून जी गावाचा जी पैसा आलेला आहे, 15 वित्तामध्ये एका माणसाला 957 रुपये वर्षाला येतात. हा जो निधी आहे, शाळा असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, याच्यावर कुठंही न खर्च करता उगाच काहीतरी त्यांनी बिल बनविलेत, काही ठिकाणी बोगस बिलं बनविलेत आणि त्याचे पैसे उचललेले. तर ह्याची संबंधित सगळी चौकशी होण्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे. आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत, कुठल्याही प्रकारची योजना कुणी वैयक्तिक लाभाची अडविलेली नाही. राहिले समजा घरकुलाचे बिल असतील किंवा इतर वैयक्तिक लाभाचे काही बिल अडकलेले असतील, तर ज्यांना कुणाला अडचणी त्यांच्या पाठीशी आम्ही स्वतः उभा राहणार आहेत. त्यांच्या जर कुणाचं बिल अडकत असेल त्याचं आम्ही सुद्धा स्वतः काढून दिलं जाणार आहे. त्याच्यामुळं गावकऱ्यांनी बिलकुल वैयक्तिक लाभामध्ये तुमचं नुकसान होणार नाही. हे जे ग्रामपंचायतनं केलेलं याच्यावर आम्ही अर्ज दिलेला आहे. कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये गावातल्या लोकांनी, ही माझी विनंती गावकऱ्यांना.